दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। दारूने 3 प्रकारची हानी आहे, एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी। आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही। सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही। आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही। म्हणून दारू पिवण्या शरीराचं मातेर करू नका। एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, हात जोडून पोटतिडकीनं विनंती आहे, दारू सोडा आणि संसार जोडा। एक वाक्य बोलतो, तुम्ही सगळे जाणकार आहात बरं का तुषार दादा। दारू प्यायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते। दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती है, आपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है। दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। साहेब मी जालन्याचा आहे। जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती शिवाजीनगर, तुमचा अहिल्यानगर जिल्हा, आपल्या महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा, उत्तर दक्षिण महाराष्ट्राचा जर बारकाईने सर्वे केला तर आज व्यसनाच्या आहारी बरेच मंडळी गेलेत। म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका। सगळ्यांना हात जोडून पोटतिडकीनं माझी विनंती आहे। आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेली, ड्रिंक करतात, गाडी चालवतात, वय नाही त्यांचं, ड्रिंक करून गाडी चालवतात। माझी विनंती आहे, दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। दारू पिण्याच्या आधी यांच्याकडे बघा, सोन्यासारखी बायको घरी, सोन्यासारखी लहान लहान लेकरे, म्हातारी आई आहे, म्हातारा बाप आहे, त्यांचा विचार करा। दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे। काही माणसं म्हणते ना, बाळासाहेब महाराज दारू ही आम्ही आमच्या पैशाने पितो, तुम्हाला काय करायचं म्हणतील मला असे। बाबा ऐका, दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल। दारू ही वाईट आहे। अरे ती माय माऊली, माझ्या मुलीचं लग्न मला करायचं, मला माझ्या मुलाचं शिक्षण करायचं, त्याला मोठं करायचं, साहेब करायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभा राहण्याकरता काबाड कष्ट करते। एवढं ऊन पडलंय, पण एवढ्या उन्हात सुद्धा ती शेताच्या बांधावर राब राब शेतामध्ये कष्ट करते, हाडाचं काढं करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते, का? माझ्या संसाराकरता। म्हणून दारू पिण्याआधी, व्यसन करण्याआधी लहान लहान लेकरा बाळा करी बघा। काही लोक दारू पितात, टेन्शन आलं, ड्रिंक करून बायकोला मारतात। मारू नका। यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता। ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात, असं शास्त्र वर्णन करतात। पुरुष मंडळी, तुम्ही दारू पिऊन टेन्शन मध्ये रागाच्या भरात माय माऊलीला माराल, पण एक दिवस असा येईल तुमच्याकरता, तिच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्याकरता लाख 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 वाटुळ करणारा असेल, हे मात्र विसरू नका। अरे गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावचं घालते, कपाळ तिचं आहे पण कुंकू टिकली तुमच्या नाव करता लावते, हात तिचे पण बांगड्या तुमच्या करता घालते, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्या करता घालते। ओ बाई, शे सुवासिनीसारखे जीवन जगते। म्हणून दारू पिऊ नका, व्यसन करू नका। अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पी कर देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी। तळमळीने विनंती माझी, आणि 2 जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करा। आई वडील हे आकाशाच्या उंचीचं पात्र आहे। साहेब, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय आहे, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आहे। आणि ज्याच्या जीवनात ना आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय आहे। आज तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, जाता जाता सगळे ढसढस रडाल तुम्ही।
आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर, आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा, आई ढगांची कडकडाट, आई पावसांची रिमझिम, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात. अरे आई वडील एकदा निघून गेले ना, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते, लक्षात ठेवा. आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे. आई काय असते सांगू का? डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात. फार प्रेम करते आई. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळल्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई फार प्रेम करत असते. आई तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी येईल, रडाल तुम्ही. ज्यांची आई ह्या जगामध्ये नाही त्यांना विचारा आईची किंमत काय, आणि ज्यांचा बाप ह्या जगामध्ये नाही त्यांना विचारा बापाची किंमत काय. एके दिवशी मुलीने आईला प्रश्न विचारला, गे आई 15 वर्षापूर्वी तू माहेरात महिन्यातून दोनदा जायची, पण आज पाहिलं तर 1-2 वर्ष झाले तू माहेरात जात नाही. आई आईने काय उत्तर दिलं? आई म्हणते, दिदे ताई तुला सांगू का, 15 वर्षापूर्वी मी जायचे ना, त्यावेळेस तुझे बाबा तुझी आजी जिवंत होते ग, पण आता माहेरात जाऊ वाटत नाही. 15 वर्षापूर्वी मी जायचे ना, त्यावेळेस दारामधला बूट पाहिला तुझ्या बाबाचा की आनंद वाटायचा, ती गल्ली माझी वाट पाहायची, डोळ्यामध्ये पाणी येतं, ऊर भरून येतो, आता जावं वाटत नाही. अगं तुला सांगू का दिदे, देवाच्या देवातला देवघरातला दिवा पाहिला की आईचा आणि बापाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो ग बाई. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा आणि बापाचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो, ऊर भरून येतो. मी येणार असेल तर किती आनंद होतो आईला आणि बापाला. तुझी आई भाकरी करत होती आणि भाकरी करता करता तिनं उठावं आणि माझ्याकडे यावं, भाकरी घ्यावी, तांब्यामध्ये पाणी घ्यावं आणि असं ववळून टाकावं. माझ्या ताईला दृष्ट नको लागायला कोणाची. आई किती प्रेम करते हो माय. आज तुमच्या सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, ऊर भरून येईल. आज एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे, यांना विचारा आई बापाची किंमत काय. आई ज्यांची आई ह्या जगात नाही, ज्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. डोळ्यात पाणी येईल, ऊर भरून येईल. माहेरात जर गेलं तर माहेरात आई दिसत नाही. आई असेल तर वाट पाहणारं व्यक्तिमत्व असतं, बाप असेल तर हक्काचा हुमरा असतो. किती प्रेम करते हो एखादी माय माऊली. दिवाळीच्या सणाच्या दिवशी जाऊन द्या, 4-4, 5-5 गच्च भरलेल्या पिशव्या असून द्या, समजायचं माहेरात माय जिवंत आहे, माहेरात बाप जिवंत आहे. आणि आता एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं माहेरातले मायबाप मरून गेलेत. या आईला विचारा, माझ्या ताईला, आई तुम्ही दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेला, 4-2 दिवस तुम्ही राहणार. तुमची आई आता सुनबाईच्या पुढे जाते ना, असे हात जोडते, हे बाई आपलं असेल ते असेल, माझी मुलगी 2 दिवस इथं आली, काही बोलू नको तिला, काही टाकून बोलू नका. आता तुमची आई वागते बरं सुनबाईच्या पुढं. सुनबाईला म्हणते, हे बाई माझ्या मुलीला पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो, पुरणपोळीचा स्वयंपाक कर. सुनबाई गोड थोडासा पुरणपोळीचा स्वयंपाक करते, सगळ्यांना वाढते जेवण्याकरता. तिकून जावयाचा फोन यावा, मुलीला पाठवून द्या. तर सकाळी सगळ्याच्या अगोदर उठते, आंघोळ बंघोळ करते,
कोणाच्या तरी शेतात जाती, शेवग्याच्या शेंगा आणती, वांगे बटाटे आणते, मुलीच्या पिशवीमध्ये टाकते माय. फार प्रेम करते माय. मटकी देते, इंद्रायणी तांदूळ देते. ए बाई, हा भारीतला तांदूळ घेऊन जाय, तुझे लेकर बाळ खातील. फार प्रेम करते. इथं बसलेली ताई आहे, माझी बहीण आहे, त्यांना विचारा, दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्यात पण येताना पिशवी रिकामी आली का? माहेरात आई जिवंत नाही, माहेरात बाप जिवंत नाही. फार प्रेम करत असतात माई बाप. तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. आई, आज नानाचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आज नानाने किती काबाड कष्ट केले. खाणी खोदण्याचं काम केलं, दगड फोडण्याचं काम केलं. मला तर आल्या आल्या संतोष माऊलींच्या घरी गेलो. ते म्हणले, महाराज आमचे नाना म्हणजे देव होते, देव आमच्या करता. देव माणूस होते, देव माणूस. कोणी पाहुणा घरी आला तर म्हणायचं राम लक्ष्मणाची जोडी, या बसा, पाहुणचार करायचे. आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. देवा पांडुरंगा, काय चुकलंय आमचं? काय अपराध येत आमचे? आमच्या नानाला घेऊन गेलास एवढ्या लवकर. आज त्यांच्या फोटोकडे जर पाहिलं तर पोटामध्ये तुटतं, ऊर भरून येतो. पांडुरंगा, काय चुकलंय? आमच्या नानाला का घेऊन गेलास देवा? दोन्ही मुलाला एवढं मोठं केलंय. एक मुलगा ग्रामसेवक आहे, एवढ्या मोठ्या पदावर आहे. दुसराही मुलगा एवढा मोठा व्यवसाय धंदा, शेती करतो, दूध व्यवसाय करतो, हॉटेल होती, सगळं काही सुरळीत चालू होतं, काही कमी नव्हतं. पण आज नाना निघून गेले, पोटामध्ये तुटतं. फोटोकडे पाहिलं तरी ऊर भरून येतो. देवा पांडुरंगा, संतोष दादाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, नवनाथ दादाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, पूजा ताईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. नातू रडतील, नात रडतील, बंधुराज रडतील, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. पांडुरंगा, काय चुकलंय आमचं? काय अपराध आहेत? ईश्वरा समान आमच्या देव माणसाला घेऊन गेलास देवा. ऊर भरून येईल प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. आई अंबरडा पोरडा, किती प्रेम करायचे. कोणी जरी घरामध्ये आलं तर कधीच कोणाला नाराज केलं नाही. प्रत्येकाला जीवन केल्याशिवाय घरामधून जाऊन देत नव्हते. किती प्रेम करायचे हो, एवढं प्रेम करायचे. पण आज 1 वर्ष झाले, बघता बघता आजही विश्वास बसत नाही, नाना आमच्यामध्ये नाही. आज फोटोकडे पाहिलं तरी ऊर भरून येतो. पांडुरंगा, काय चुकले आमचे? काय अपराध आहेत आमचे? किती सांभाळलं, मुली असतील, किती जीव लावला विचाराय नाही. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. माझी बहीण रडेल, पूजाताई रडेल, यांच्या सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. काही कमी पडून दिलं नाही. आज यांच्याकडे पाहिलं तर देवाने सगळं काही दिलं, पण बाप यांच्या जीवनातून वजा करून देवाने केलाय. नाना घरामध्ये असलं की स्वर्ग वाटायचा, आनंद वाटायचा. पण आज घराकडे गेलं तर असं हलकं हलकं वाटतं. घरामध्ये सुद्धा जाऊ वाटत नाही. पोटामध्ये तुटल्या जातं, ऊर भरून येतो. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप फार बोलत असतो. बाप काय असतो सांगू का? प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. एवढे मंडळी, साहेब मंडळी, राजकीय क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातले आले, वारकरी मंडळ आहे का? बाप म्हणजे जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप. तर जोरदार टाळी वाजवा त्या बापा करतात. तुकोबाराय वर्णन करतात, बाप किती मोठा आहे ऐका. बापकरी जोडी लेकोराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळून या. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागुनी भार खांदी. इथं बसलेले बाप आहेत, पालक आहेत आपल्या गावातले. तुषार दादा
ऐकतात, कीर्तन ऐकतात पालक सगळे, वडील मंडळी. ते मुलाला आणि मुलीला म्हणतात, ए बाळा, सकाळी लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा, नोकरी कामधंदा ट्युशनला जात जा. बाप बोलतो का नाही ताई, दीदी, बाप बोलतो का नाही? बाप का बोलतो माहिती का? बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलं, पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप मुलाला टोमणी देत असतो. हे लक्षात ठेवा. बाप आकाशाच्या उंचीचा आहे. शिवचरित्राचा अभ्यास करत असताना आई मला अनुभवाला भेटलं, माझ्या वाचनामध्ये गेलं, ज्या वेळेस धर्मवीर संभाजी महाराजांना साकडण्याने बांधलं बाबासाहेब महाराज, औरंगजेब तख्तावरून खाली उचला आणि बोलला, ही संभाजी आहे क्या? संभाजी महाराजाच्या डोळ्यात पाण्याले जसं संभाजी महाराज रडत आहेत. का? दुश्मनाने साकडण्याने बांधलं म्हणून शंभूराजे रडत नाही. मला कैद केलं म्हणून शंभूराजे रडत नाही. ऐका, आजच्या प्रसंगाला शंभूराजे म्हणतात, आजच्या प्रसंगाला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर त्यांनी लाख अडचणीचा सामना करून या संकटातून मला सोडवलं असतं. बाप गेला, मंडळी जीवनातला आधार निघून गेला. बाप लय मोठा आहे. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो बरं का, आणि बापाचा विशेष जीव मुलीमध्ये असतो. मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे, पण माझी ताई, माझी दिदी दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे. तसा बाप रडतो. मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातून झोपी जातो. ताई तुमचा मुलगी जवळ येते, पप्पा आज तुम्ही अर्धीच भाकर खाल्लात पप्पा, जेवला नाहीत पोटभर पप्पा. तो बाप म्हणतो, ताई दिदे भूक नाही मला. का पप्पा? माझं लग्न जमलंय म्हणून जेवत नाही का पप्पा? तो बाप म्हणतो, ताई तसं नाही का बाई. बापाला सगळं आठवतं. कधी दमून आलो, थकून आलो तर मुलीने पाण्याचा ग्लास समोर न्यावा, पप्पा पाणी प्या, पप्पा चहा घ्या, पप्पा जेवण करा, पप्पा तुम्हाला शुगर आहे, पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास आहे, पप्पा वेळेचे वेळे गोळ्या खात जा. पाय दाबले कधी थकल्यानंतर. फार काळजी घेतली माझ्या ताईने. पण माझी मुलगी आज लग्न जमलं आणि ती दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. सासू कसे असेल, सासरा कसा असेल, देर कसे असेल, भाऊजाई कसे असेल, काही माहीत नाही. बाप ढसढस रडतो. शेताच्या बांधावर जाऊन एकटा ढसढस रडतो. रात्रीच्या अंधारामध्ये बेडरूम मध्ये उशीत तोंडावर घेऊन एकटाच बाप रडतो. दुसऱ्यांदा बाप रडतो. ताई तुमचं लग्न जमलं त्या दिवशी तुमचा बाप रडतो. अरे किती हिमालयाच्या उंचीचा बाप, किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या, मुली करता ढसढसा रडतोय. ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना हे वेदना कळतील, ह्या दुःख कळेल. किती प्रेम करतो बाप. हा मग खिशामध्ये पेन आहे, हा 10 रुपयाचा पेन आहे. साहेब मी जर उद्या बँकेमध्ये जर गेलो आणि मला कोणी जर पेन मागितला तर मी दोनदा विचार करतो. मित्राने 2 व्हीलरच्या 4 व्हीलरच्या गाडीची चाबी मागितली तर दोनदा विचार केला. पण बसलेला बाप स्वतःचं काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो बाप. हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो, हाताचा पाळणा करतो, मुलीचा मुलाचा लाड करतो. बापाला वाटतं, नानाला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. दोन्ही पूजा ताईला मिळावं, नवनाथ भाऊ संतोष दादाला मिळावं, मोठे व्हावे, काबाड कष्ट करून मोठे व्हावं, त्यांनी त्यांच्या पायावर उभा राहावं. हे प्रत्येक बापाची इच्छा असते. इथं बसलेले जेवढे पालक आहेत ना, वडील, त्यांना हेच वाटतं की जे मला मिळालं नाही ना ते माझ्या मुलीला मिळावं, जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं. किती प्रेम करतो. मुलीचा तर लय प्रेम करतो बाप, फार लाड करतो. मुलगी काळीज असते बापाचं. एक दिवस दुसऱ्याच्या घरी जाणारे, मुलाला 500चा ड्रेस घातला तर मुलीला 5000चा ड्रेस घेतो. का? माझी ताई दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. फार लाडात सांभाळतो बाप मुलीचं, संगोपन करतो. अहो 8वा दिवाळीचा सण ह्या बापाने ताई
दादा दिवाळीच्या सणाच्या दिवशी बायको म्हणली अहो भारीतला ड्रेस आणा तुम्हाला स्वतःला, चांगला ड्रेस घेऊन कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन. तो बाप म्हणला नगो ग, बायकोला भारीतली साडी आणली, सुनाला भारीतली साडी आणली, मुलाला भारीतला ड्रेस, नातवाला नातीला कपडे आणले, पण स्वतः फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये राहिला बाप. कपाटातला जुना ड्रेस काढला, इस्त्री केली आणि तोच दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्या बापाने ड्रेस घातला. पण तुमची आमची सुखात दिवाळी करणारा इथं बसलेला बाप असतो, हे लक्षात ठेवा गड्या. आज या थेटे परिवाराच्या वतीने हात जोडून सगळ्यांना कोपऱ्यापासून विनंती आहे, एवढा समाज बसलाय प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त. माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, मोठा बंगला बांधा, मोठा बंगला, 2-3 कोटीचा बंगला बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर म्हातारी आई बसलेली असून द्या आणि त्या बंगल्याच्या समोर म्हातारा बाप बसलेला असून द्या. लय शोभा असते गड्या त्या बंगल्याला, लय शोभा असते, लय शोभा असते. बाप फार प्रेम करत असतो, म्हणून माझी विनंती आहे, मुली करता जसा बाप रडतो. वास्तविक पाहता साहेब, पुरुषाची जात ही रडणारी नसती, लढणारी असते, पण रडतो ते तुमच्या आमच्या आत्मनला बाप माणूस रडतो. म्हणून माझी विनंती आहे, अहो तुम्ही आम्ही मुली करता रडतो यात नवल नव्हे. सीताई साहेबाचं लग्न होतं, जनकपुरीचा जनक राजा ढसढसा सीताई साहेबा करता ढसढसा रडला, हंबरडा फोडू. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. अजून एक वाक्य बोलतो, बाप मुली करता रडतो, राजा रडतो, राक्षस सुद्धा मुली करता रडतो. सतीने भागवतामध्ये, सतीने पार्वतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, बापाला पसंत नाही. कार्टे चालती हो, स्वतःच्या मनाने लग्न केलं, तोंड दाखवू नकोस मला चालती हो. नवरीच्या विषयीमध्ये सतीवती, पप्पा चुकलंय माझं बाबा मला माफ करा. बाप म्हणला चालते हो. दक्ष प्रजापती म्हणतो तोंड दाखवू नकोस, दार लावून घेतलं आणि दक्ष प्रजापती बाप राक्षसी पण ढसढसा रडतोय आणि सती नवरीच्या विषयामध्ये हंबरडा फोडून रडते दारामध्ये. म्हणून माझी विनंती आहे, हात जोडून पोट तिडकीना मी तळमळीना रक्त आटे